विधानसभेच्या निकालावर संशय, रोहिणी खडसे. सातारा येथील सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती. जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात तेव्हा जनतेचा खरा कौल दिसून येतो. त्यानुसार त्यांनी विधानसभेच्या 4 महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीचा निकालावर अजूनही संशय आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी दिली आहे. काल जी निवडणूक पार पडली त्यामध्ये माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे पॅनल लढलं ते संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आलं. यावरून आपल्याला असं दिसतंय की जेव्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत तेव्हा लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतोय. कारण गेल्या 4 महिने आधीच जी निवडणूक विधानसभेची पार पडली त्या निवडणुकीमध्ये जे मशीनमध्ये मतदान झालं ते जे आमदार 50,000च्या लीडने निवडून आले, आत्ता तेच आमदार अर्धे मतं देखील घेऊ शकले नाहीत बॅलेट पेपरवरती. म्हणजे कुठेतरी शंकेला जागा आहे. अमाप पैशांचा वारेमाप वापर झाला, तिथे पैसे वाटप झाल्याचा सगळ्यांनी बघितलं. हे सगळं असताना अर्धी मतं पण न घेऊ शकणं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवरती शंकाच आहे. कारण आपण बघितलं असेल तर त्या निवडणुकीच्या वेळेस त्या भागातली जी लोक निवडून आलेली आहेत त्यांचे आकडे पण हे समान होते. म्हणजे ज्या मतांनी ते लोक निवडून आलेत ते आकडेवारी सगळी सारखी आहे. असं कसं होऊ शकतं हे शंकेला जागा आहे. पण त्याची चौकशी झालीच पाहिजे असं आम्हाला म्हणणं आहे. MG न्यूज, ज्ञानेश्वर सावळे, मुक्ताईनगर. SIP सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार? 15 वर्षांचा अनुभव असलेल्या 1700हून अधिक समाधानी ग्राहक आणि 50 कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा. SIP, SWP, म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा. 5100हून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास. आता तुमची वेळ. नाशिक, संगमनेर, जयपूर येथे मोफत सेमिनार. आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, NCDs अँड कॉर्पोरेट FDs. संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा.